राधानगर परिसरातील प्रेरणा कॉलनी येथील मनपाच्या बगीचात खेळायला गेलेल्या एका 16 वर्षीय बालकाचा जमिनीवर असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या खुल्या डिपीतील जिवंत तारेला स्पर्श झाल्याने बालकाचा मृत्यू झाला। मृतक बालकाचे नाव आदित्य मनोहर तडकीत असे आहे। गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राधानगर परिसरातील प्रेरणा कॉलनी परिसरात महानगरपालिकेचा बगीचा असून या बगीचात गाडगेनगरात राहणारा आदित्य मनोहर तडकीत हा सकाळी 5 वाजता खेळायला गेला होता। बगीच्यातील बाकड्यावर बसून पाय हलवित असताना बाजूलाच असलेल्या डिपीतील जिवंत तारेला आदित्यच्या पायाचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा धक्का बसला। त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला। बगीच्यात सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांनी आदित्य तडकीतला डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। मृतक आदित्य तडकीतच्या नातेवाईकांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा महावितरण कंपनीच्या विरोधात तक्रार दिली असून जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही व जमिनीवर असलेल्या डिपीची दुरुस्ती करण्यात येणार नाही तोपर्यंत मृतक आदित्यचा मृतदेह उचलणार नसल्याचा इशारा गाडगेनगर पोलिसांना नातेवाईकांनी दिला आहे। मृतक आदित्यचे नातेवाईक सोमवारी रात्री उशिरापर्यंत गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून बसले होते।